शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिकेचे चालू असलेले इलेक्शन येत्या 15 तारखेला होणार आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाने प्रचाराचा वेग वाढवून कामाला लागले पाहिजे. घरोघरी जाऊन प्रचारपत्रक, महत्त्वपूर्ण बैठका सुरू झालेल्या आहेत. त्यातच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देखील जोरदार प्रचार सुरू आहे. त्यांना प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. घरोघरी जाऊन मतदान शिवसेनेला करा, धनुष्यबाणाला करा असे सांगत आहे. तसेच ठिकठिकाणी मतदार राजा शिवसेना धनुष्यबाणाच्या उमेदवारांना थांबवून आपला विजय निश्चित आहे असे देखील आश्वासित करत आहेत. ते त्या ठिकाणी जाऊन पेढे देऊन, साखर तोंडगोड करून तुमचा विजय निश्चित आहे असा विश्वास देखील नागरिक देत आहेत. तसेच यावेळी शिवसेना धनुष्यबाण पॅनेलच्या वतीने हज यात्रेसाठी निघालेले असताना फारुखभाई पठाण यांना भेटून चारही उमेदवारांच्या माध्यमातून शिवसेनेचे उमेदवार धीरज शेळके यांनी फारुख पठाण यांनी शुभेच्छा दिल्या. तर फारुखभाई पठाण यांनी हज यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच फारुखभाई पठाण यांनी देखील शिवसेना धनुष्यबाण विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला. आपला धनुष्यबाण विजयी होईल आणि आम्हाला आनंदाची बातमी मिळेल अशी प्रतिक्रिया धनुष्यबाणाच्या बाबतीत व्यक्त केली. आज रात्रीच्या फ्लाईटने आम्ही हजचं म्हणता येणार नाही याला, पण हजच्या ठिकाणी उमरा म्हणता याला आम्ही त्या उमऱ्याच्या तीर्थयात्रेला आम्ही चाललोय. मी आहे, माझी मिसेस आहे, माझा मुलगा आहे, माझी सून आहे आणि माझा नातू आहे 2.5 वर्षाचा. तर आम्ही या इलेक्शनला आम्ही इथे जरी नसलो तर आमचे जेवढे मित्र आहेत, धीरज शेळके असतील, अजून जे कोणी असतील, प्रत्येकाला आम्ही शुभेच्छा देतो का आम्ही परत आल्यावर आम्हाला गोड न्यूज आणि चांगली बातमी नक्की मिळेल. आणि सर्व आमचे जेवढे चाहते उभे आहेत ते चारही उमेदवारांना आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. तुम्ही आमच्याकरता प्रार्थना करा का आमचा प्रवास योग्य आणि चांगल्या रीतीने पार पडो. आज खरोखर शिवसेनेची ताकद कळाली का शिवसेनेचा सदस्य असेल, शिवसेनेचा पदाधिकारी असेल, तो आज सातपूर कॉलनीमध्ये सगळा जागृत झालेला आहे. येत्या काळात आम्हाला वाटतं का आमच्या चारही उमेदवारापुढे कुठला उमेदवार टिकणार नाही का, तर ही शिवसेनेची ताकद आज निर्माण झालेली आहे खऱ्या अर्थाने. त्यामुळं आम्हाला आज 3रा दिवस कॉलनीमध्येच घरोघरात जाऊन नुसतं हात जोडून न जाता तर लोकांच्या घरात आम्हाला बोलून जो आदर मान सन्मान भेटतोय त्यासाठी मी सर्व कॉलनीतील शिवसैनिकाचे व सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. अशीच साथ येत्या 15 तारखेला सर्व चारही उमेदवारांना चारही धनुष्याचे बटन दाबून चारही उमेदवारांना भरघोस मताने विजय करावा अशी अपेक्षा बाळगतो. थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय. नवीन असलेला जो मतदार आणि जुना असलेला जो मतदार आम्हाला भरघोस मताने निवडून दे आणि आमच्या सातपूर कॉलनीतून हा स्थानिक असले आम्ही सर्व उमेदवार हे नक्कीच शिवसेनेतून आणि शिवसेनेचे चारही नगरसेवक निवडून देतील अशी आशा बाळगतो. आणि तुम्ही 15 तारखेला प्रचंड मोठ्या संख्येने सकाळी 7 ते 12 लवकर मतदानाला निघावं अशी मी तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हाजले जात असलेले आमचे मार्गदर्शक श्री फारुखभाई पठाण आता आम्ही नक्की आता एक अर्धा तासापूर्वी सर्व पॅनलवाल्यांनी त्यांना व्हिजिट दिली आणि त्यांचा आशीर्वाद घेतले. त्यांनी सुद्धा उमरग्याला जाताना आम्हाला आशीर्वाद दिले की मी नक्कीच तुम्हाला या आशीर्वाद रूपी मतांच्या रूपाने तुम्हाला जाणवेल आणि प्रभाग क्रमांक 11 हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच यशदायी ठरेल अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली. मी नक्कीच त्याच्यामध्ये आमच्या सर्व पॅनलचा आशीर्वाद समजतो की अतिशय अशा फारुखभाई पठाण सारख्या आमच्या मार्गदर्शकांनी आम्हाला एक शुभ आशीर्वाद दिले. हे नक्कीच पॅनलचा विजयाचे प्रतीक आहेत. येणारा सुवर्णकाळ हा नक्कीच प्रभाग क्रमांक 11 शिवसेनेला यशदायी आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ना जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी 3-4 दिवस झाले आम्ही फक्त कॉलनीमध्ये फिरतोय, पण कॉलनीमध्ये असा मस्त प्रतिसाद आहे की सगळी जनता, एकही घर असं नाही की ते आम्हाला औक्षण केल्याशिवाय आणि आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. आणि याच आशीर्वाद रूपाने मी सगळ्यांना सांगेल, प्रभागातल्या आपण सगळ्यांनी आम्ही कोणापर्यंत पोहोचलो असो किंवा नाही पोहोचलो, पण एकच विनंती करेल की आपल्याला बाळासाहेबांची शिवसेना ही आपल्याला एक प्रचंड मताने आणि स्वाभिमानाने
आपला भगवा फडकवायचा आहे. त्यामुळे आपल्या प्रभागात भगवा आणि भगवामय झालं पाहिजे, यासाठी मी सगळ्यांना विनंती करेन की आम्ही चौघांना आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्यांना विनंती करेल का आम्हाला प्रचंड मताने विजय करा, विजय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामदास मांडवे प्रभाग क्रमांक 11 ब मधून उमेदवारी करणार आहे. तरी लाडक्या बहिणी भरपूर खुश आहे. लाडक्या भावासाठी ते भरपूर साथ देतील असा मला म्हणजे अंदाज आहे. आणि ते भरपूर आमचं म्हणजे ठिकठिकाणी आम्ही जर आमचे रॅली निघते तिथं आमचं औक्षण करतात, आम्हाला फुलांचा वर्षाव करतात. त्यामुळे आम्हाला एवढा आनंद वाटतो की आमचा नक्की विजय होईल आणि आम्ही प्रचंड मताने विजय होऊ अशी आहे. आणि लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेबांना साथ देणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच शिवसेना धनुष्यबाणाचे उमेदवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार योगेश गांगुर्डे, संगीता मांडवे, सीमा गोकुळ निगळ, धीरज अशोक कांबळे आदी उमेदवारांनी सातपूर कॉलनी परिसरात घरोघरी जाऊन प्रचार करून नागरिकांचे आशीर्वाद घेतले. येत्या 15 तारखेसाठी यावेळी प्रचारासाठी मोठ्या संख्येने मतदार राजा देखील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत सहभागी झाला होता. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.